अजित पवारांच्या विमान अपघातातील ब्लॅक बॉक्स आगीमुळे जळला. नागरी उड्डाण मंत्रालयाची धक्कादायक माहिती. दोन्ही रेकॉर्डरमधील डेटा रिकव्हर करण्याचं काम सुरू. एअर ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोची माहिती. म्हणलं होतं ना, बडव्यांनी घेरलं आणि अजितदादांना मारलं. हे आता सत्य होताना दिसत आहे. मुळातच सत्ताधाऱ्यांनी आणि दादांच्या पक्षातील काही लोकांनी मिळूनच दादांचा घात केलाय आणि ते लपवण्यासाठी हे धादांत खोटं बोलतायत. सगळ्या यंत्रणा मॅनेज केल्यात आणि आता हेच म्हणतायत, नागरी उड्डाण मंत्रालयच म्हणतंय की विमानातला ब्लॅक बॉक्स जळालेला आहे. म्हणजे दादांच्या विमान अपघाताचं खरं कारण समोर येऊच शकत नाही. विमानामध्ये असणारा ब्लॅक बॉक्स हा अत्यंत प्रतिकूल, म्हणजे कोणत्याही खराब परिस्थितीमध्ये सुरक्षित राहू शकतो, त्याच प्रकारे डिझाईन केलेला असतो. विमानामध्ये असणारा ब्लॅक बॉक्स हा विमान जेव्हा अपघातग्रस्त होतं, विमान पडल्यानंतर त्याच्यामध्ये आग लागण्याचे 100% चान्सेस असतात, कारण की विमानामध्ये हाय एफिशियन्सी वालं फ्यूल असतं. मग त्या आगीमध्येच ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहण्यासाठी त्या प्रकारे ब्लॅक बॉक्स बनवलेला असतो. विमानामध्ये जेव्हा आग लागते, जर कमी तीव्रतेची आग असेल तर विमानाचा ब्लॅक बॉक्स 260 अंश सेल्सिअसच्या तापमानामध्ये सलंग आग लागलेली असेल तरी 10 तास त्याला काहीच होऊ शकत नाही. जर अजून एक गोष्ट आहे, एव्हिएशन सेफ्टीच्या म्हणण्यानुसार उच्च तापमान सहनशक्ती असते ब्लॅक बॉक्सला. जर सततची आग 1100 अंश सेल्सिअस वरती असेल कंटिन्यू जळणारी, तरी पण विमानाचा ब्लॅक बॉक्स हा 60 मिनिटांपेक्षा जास्त वेळ सुरक्षित राहू शकतो. विमानाच्या ब्लॅक बॉक्स मध्ये लागलेल्या चिपला अल्युमिनियमचं कव्हर असतं, त्याच सोबत सेफ्टी डिव्हाइसेस पण लावलेले असतात. त्यामुळे विमानाचा ब्लॅक बॉक्स एवढ्या सहजासहजी जळून जाऊ शकत नाही. पण आता